संकल्प उज्ज्वल भविष्याचा। उन्हाळी शाळा खुंगाव येथे सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने सुरू असलेली उन्हाळी शाळा सध्या विद्यार्थ्यांच्या उत्साहाने आणि आनंदाने बहरून गेली आहे। गेल्या 2 वर्षांपासून सातत्याने राबविण्यात येणारा हा उपक्रम आता परिसरातील मुलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात शिक्षणासोबत खेळ, संस्कार, कला आणि आनंद यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळत आहे। दररोज सकाळी 4 तास शाळा परिसर मुलांच्या हास्याने, टाळ्यांच्या गजराने आणि उत्साहपूर्ण वातावरणाने दुमदुमून जातो। चित्रकला, वाचन, वक्तृत्व, गायन, बौद्धिक खेळ, हस्तकला तसेच विविध स्पर्धांमधून विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळत आहे। शिक्षक विद्यार्थ्यांसोबत मित्रत्वाने मिसळून उपक्रम राबवत असल्यामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास, शिस्त आणि शिकण्याची गोडी निर्माण होत आहे। विशेष म्हणजे गावातीलच नव्हे तर पाहुणी मुले सुद्धा आनंदाने या उपक्रमात सहभागी होत असून शिक्षण म्हणजे आनंद याचा सुंदर अनुभव येथे मिळत आहे। या उपक्रमासाठी गावकऱ्यांचा मोठा हातभार लाभत असून पालकांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। गावातील अनेक मान्यवर नागरिक वेळोवेळी भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक करत आहेत। ही उन्हाळी शाळा केवळ अभ्यासापुरती मर्यादित नसून मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी एक सुंदर व्यासपीठ ठरत आहे। ही उन्हाळी शाळा केवळ अभ्यासापुरती मर्यादित नसून मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी एक सुंदर व्यासपीठ ठरत आहे। आजची आनंदी शाळा उद्याचा सक्षम आणि संस्कारी नागरिक घडवत आहे। नमस्कार, मी सृष्टी ठाकरे। माझ्या शाळेमध्ये उन्हाळी शाळा मागच्या वर्षीपासून सुरू होत आहे। इथं सगळे शिक्षक व विद्यार्थी मिळून खेळ खेळतात आणि उन्हाळी शाळा आम्हाला खूप आवडते। हे तर उन्हाळी शाळा पहिली ते 7वी पर्यंत आहे, पण आम्हाला या शाळेमध्ये यावं वाटलं म्हणून आम्ही पण येतो। ही शाळा सर्व गावामध्ये सर्वांनी उन्हाळी शाळा घेतली पाहिजे। मे महिना विद्यार्थ्यांना घरी घालावा लागतो, पण मग शाळेमध्ये आपल्याला नवीन नवीन खेळ खेळायला भेटतात, तर त्यांनी इथे खेळायला। मी श्रावणी काळे। आम्ही सध्या मे महिन्यात आमच्या गावातील जिल्हा परिषद केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळेमध्ये उन्हाळी शाळा अनुभवत आहोत। मला तर वाटते की प्रत्येक गावामधील प्रत्येक मुलामुलींनी उन्हाळी शाळा अनुभवलीच पाहिजे, कारण उन्हाळी शाळेमध्ये आपल्या अंगी असलेले गुण विकसित होतात आणि शिक्षकसुद्धा खूप चांगल्या प्रकारे मुलामुलींना मार्गदर्शन करतात। मार्गदर्शनच नव्हे तर ते खूप चांगल्या प्रकारे मुलामुलींमध्ये असलेले गुण विकसित करण्याचा प्रयत्न करत आहेत। आमच्या शाळेमध्ये दर शनिवारी खूप नवीन ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातात, जसं की चित्र काढणे, गाणी म्हणणे, म्हणजे ज्या मुलींमध्ये हे गुण असतील ते आणखी विकसित व्हावे असे प्रयत्न आमच्या शाळेतील शिक्षक वृंद करत आहेत। माझं नाव सुजय तेमाळे। या उन्हाळी शाळेमध्ये उन्हाळी शाळा हे 6 वाजता सुरू होते आणि 9 वाजेपर्यंत आमचे वेगवेगळे तास होतात। आम्हाला स्पर्धा परीक्षेचं शिकवलं जाते। आता उन्हाळ्यामध्ये मुलांना काहीच काम नसतं, मुलं मामाच्या घरी जातात, पण इथं खूप वेगवेगळे खेळ घेतले जातात। त्यामुळे मुलं अट्रॅक्ट होतात आणि खेळ घेतल्यामुळे त्यांना बक्षिसं पण दिले जातात। मग त्यांना त्याची जास्त आवड निर्माण होते। इथं वेगवेगळे उपक्रम घेतले जातात। एखादा मुलगा जर एखाद्या मुलामध्ये एखादा जर गुण असला तर तो या उन्हाळी शाळेमधून पुढे निघतो, म्हणजे त्याला म्हणजे त्याच्यामध्ये कोणती आवड आहे किंवा तो कोणत्या क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकतो याचे मार्गदर्शन केले जाते। अजून वेगवेगळे खूप उपक्रम घेतले जातात। दर शनिवारी ॲक्टिव्हिटीज होतात। नमस्कार, माझे नाव आयुष मोहन काळे। आम्ही आता उन्हाळी शाळेमध्ये आहे। ही उन्हाळी शाळा गेल्या 2 वर्षापासून आमच्या गावामध्ये या उन्हाळी शाळेचा उपक्रम राबवत आहे। ही उन्हाळी शाळा 1 मे पासून तर 15 जूनपर्यंत असते, म्हणजे दीड महिना। या उन्हाळी शाळेमध्ये ज्या उन्हाळ्यात आम्ही 9 वाजता उठत होतो त्या उन्हाळ्यात आम्ही उन्हाळी शाळेमध्ये 6 वाजतापासून आमच्या सर्वांगीण विकास होतो। या उन्हाळी शाळेमध्ये आमचा सर्वांगीण विकास होतो। उन्हाळी शाळेमध्ये आमचा बौद्धिक, मानसिक, शारीरिक या तिन्ही गोष्टींचा विकास होतो। मोबाईलपासून लक्ष दूर राहते।
आम्ही उन्हाळी शाळेमध्ये खेळ खेळतो